तरोडा बुद्रुक येथील हनुमान मंदिर येथे दिनांक 17 मे वार शनिवार रोजी पांडुरंग देशमुख व डॉक्टर प्रशांत देशमुख यांच्या वतीने कीर्तन सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तन सोहळ्यासाठी कीर्तनकार म्हणून हरिभक्त पारायण कोंडीबा महाराज पासदगावकर यांची उपस्थिती लाभली होती। कीर्तनासाठी तरोडा बुद्रुक परिसरातील भाविभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। उपस्थित भाविभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। डॉक्टर प्रशांत यांच्या वतीने भंडाऱ्याचे कीर्तनाचे करण्यात आले होते। त्या ठिकाणी सर्व भवानी मंदिर गावकरी मंदिर सर्व ठिकाणी उपस्थित मंडळी सर्व त्या ठिकाणी उपस्थित लाभलेली आहे। अतिशय सुंदर रीतीने हा भंडारा पार पडलेला आहे। त्या निमित्ताने सेवा या ठिकाणी झालेली आहे। मी भगवान श्री हनुमंतरायाची प्रार्थना करतो, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य लाभावं, त्यांच्याकडून जे धर्म आणि गाव यांची सेवा करावी, त्यांनी उत्तरोत्तर अशी प्रगती करावी, गावाची सुद्धा आठवण ठेवून गावाची सेवा करावी अशी त्यांना विनंती करतो। भगवान प्रभू हनुमंतरायाची प्रार्थना करतो ते काम करण्याकरता त्यांना आयुष्य आरोग्य आणि द्यावी। समस्त गावाकडून आणि कीर्तन असे अध्यात्माचं एक आहे परिमाण, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी एक नवीन गोष्ट अनुभवायची। जसं महाराजांनी आज सांगितलं की संत कशासाठी, मी आज इथं बसून आपल्याला एवढं वाटतं की प्रत्येक आत्म्यामध्ये आणि प्रत्येक शरीरामध्ये पण एक संत आहे, पण त्याला बाहेर कसं आणायचं हे फार आवश्यक आहे सध्या। तर त्यासाठी जसं सर्वांनी आपल्याला सांगितलं की सत्कार्य करा, समाजाचं कुठंतरी काहीतरी लागू वाहन ते करा, ते आणि ते सगळ्या गोष्टींच्या बाहेर आले तर आम्ही तोच प्रयत्न करू की ह्या सर्व एक गोष्टींमधून ते शिकून आणि समाजासाठी काहीतरी करावं। आणि सर्वांसाठी आम्ही सर्वांना ही विनंतीही करतो की समाजासाठी काहीतरी करा आणि आम्ही ते सहभागी होण्याची जरूर इच्छा आहे।